नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी 10 मिनिटात तयार होणारे मस्त अनंत चतुर्थी स्पेशल तुम्ही गणपती बाप्पासाठी अगदी कमी वेळेत 3च साहित्य वापरून मस्त असे हलवाई स्टाईल पेढे घरच्या घरी बनवू शकाल। अगदी कमी साहित्यात कमी वेळेत हे तयार होणारे पेढे आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, कारण माझा नवीन चॅनल आहे। असे मस्त घरच्या घरी आपण मार्केटमधून न आणता आपण गणपती बाप्पासाठी प्रसाद मोदक न बनवता अशा पद्धतीने एखाद्या दिवशी पेढे बनवू शकता। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी फुल क्रीम दूध घेतलेला आहे, एक मोठी वाटी दूध घेतलेला आहे। दुधाचं थोडं प्रमाण कमी घ्यायचं। तर अगदी 3 साहित्यामध्ये आपण हे पेढे बनवणार आहोत आणि ते बी अगदी कमी वेळेत तयार होतात। दूध जास्त आटवत बसायची गरज नाही किंवा खवा मावा काही घालायची गरज नाही। तर अशा पद्धतीने दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची। त्यामध्ये थोडंसं केशरच्या काड्या घालायच्या। दुधामध्ये भिजवून जर टाकला तर छान केशरी कलर येतो। तर इथे मी 1 वाटी साखर टाकलेला आहे। आपण मिल्क पावडर 1 मोठी वाटी घेणार आहोत आणि त्याचा निम्मा भाग म्हणजे अर्धी वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे। तुमच्या गोड किती आवडते ह्यानुसार तुम्ही प्रमाण ठरवू शकता। तर इथे मी 1 मोठी वाटी दूध 1 वाटी होतं, त्यासाठी मी तर 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे। दुधाचं प्रमाण थोडंसं कमी लागेल, तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर थोडंसं दुधाचं अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि 1 वाटी मिल्क पावडर घ्यायचं। तर मी आटून छान अशा पद्धतीने हे करून घेतलेला आहे मिक्स। यामध्ये थोडंसं मी केशरी कलर टाकलेला आहे, म्हणजे पिवळा। अशा पद्धतीने थोडासा पिवळसर कलर केशरीमध्ये मिळतो तसा मी टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं बदामाचे बारीक तुकडे करून टाकलेले होते आणि लास्टला विलायचीची पावडर। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर स्किप केला तरी चालेल, पण विलायचीमुळे छान असा फ्लेवर येतो। तर मी इथं आटून छान असं हे घेतलेलं आहे। अजून 2-3 मिनिटं हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। 5-10 मिनिटं छान असं मी हे मिक्स करून घेऊन ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून थंड व्हायला। हे अशा पद्धतीने थंड झाल्यावर आपण ह्यामध्ये यापासून छान असे पेढे टाकणार आहोत। जर हे थोडंसं मिश्रण पातळसर राहिलं तर यामध्ये अजून थोडंसं आपल्याला मिल्क पावडर टाकायचं आहे। तर बघा, पूर्णतः थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची, अजिबात गडबड करायची नाही। तर इथं बघा, मी एक 5 मिनिटं छान असं थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं तरी हे छान असं घट्टसर होते। तर थोडंसं मला अजून हे पातळसर वाटत आहे, त्यामुळे मी थोडं ह्यामध्ये तुपाचा हात घेतलेला आहे आणि थोडंसं पातळ वाटत आहे, त्यामुळे इथून मी अजून 2 चमचे ह्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेते। मिल्क पावडर छान असं घट्टसरपणा येते मिल्क पावडरमुळे। थोडंसं तुम्ही 2 चमचे मिल्क पावडर टाका आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। तर बघा, अशा पद्धतीने हे सगळं आता मी मिश्रण मिक्स करून घेते। तुपाचा हात लावून सुद्धा तुम्ही हे छान असं मिक्स करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने छानसर असा एक जागी आपल्याला ह्या उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुपाचा हात घ्यायचा, जेणेकरून हे मिश्रण चिकटणार नाही। अजून थोडंसं कोमटसरच आहे, त्यामुळे हे मिश्रण हाताला चिटकत आहे। त्यामुळे तुम्ही पूर्णतः थंड करून घ्या। फ्रीजमध्ये ठेवलं तरीही छान असे हे पेढे वळता येतात। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे लहान आकारात किंवा मोठ्या आकारात पेढे बनवू शकता। अगदी झटपट आपले हे पेढे तयार होतात आणि घरच्या घरी हलवाई स्टाईल तुम्ही मार्केटमधून आणणार सुद्धा नाही, एवढे छान अप्रतिम तयार होतात। मार्केटमध्ये खूप प्रमाणात भेसळयुक्त पेढे तयार केले जातात, त्यामुळे आपण आपल्या हाताने गणपती बाप्पासाठी प्रसाद घरच्या घरी कमी वेळेत कमी साहित्यात बनवू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लहान लहान आकाराचे किंवा मोठे जशा तुमच्या आकारानुसार तुम्ही हे पेढे बनवू शकता। गोल, चौकोनी किंवा असे छोटे छोटे पेढे सुद्धा बनवू शकता आणि अशा पद्धतीने ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी हे पेढे लवकर सुकतील आणि छान घट्टसर होतील। थोडीशी गार्निशिंगसाठी यावर तुम्ही पिस्ताचे काप
बदामाचे काप किंवा थोडंसं केशरसुद्धा ठेवू शकता, पण मी असे अख्खे बदामच ह्यावर ठेवून घेते, जेणेकरून दिसायला सुद्धा छान दिसतं आणि मुलांना खाण्यासाठी सुद्धा मस्त वाटतं। तर अशा पद्धतीनं अनंत चतुर्दशी दिवशी आपण गणपती बाप्पासाठी घरच्या घरी मस्त असा पेढ्याचा प्रसाद अगदी कमी वेळेत कमी साहित्यात तयार करू शकतो। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि या पद्धतीनं घरी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अशा पद्धतीची झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। असाच झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझे व्हिडिओ पाहत राहा आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।